एकाच गुळाने वात, पित्त आणि कफ तिन्हीच्या तिन्ही कमी होणार आहे का? नाही. त्याच्यासाठी सुद्धा ग्रंथकारांनी एक वेगळा उपाय सांगितला आहे. गुळाबरोबर तुम्ही एक वनस्पती जोडा, तुम्हाला एक दोष कमी करताना दिसेल. उदाहरण सांगायचं झालं तर जर गुळ तुम्ही आल्याच्या रसाबरोबर घेतला तर कफ कमी करायला मदत होते. तसंच जर पित्त वाढलं असेल तर गुळ आणि हरडा ही दोन वनस्पती एकत्र केलात तर पित्त कमी करायला मदत होते. तर गुळाबरोबर ज्या वेळेला सुंठ घेतलं जातं, हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र घेतलं जातं त्यावेळेला वात कमी करायला मदत होते. मित्रांनो, हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र केलं की वात कमी करण्यासाठी, म्हणजे कोणता वात, तर पोटामध्ये ज्यावेळेला वात वाढतो, पोटामध्ये जड वाटतं, पोट फुगतं, भरपूर ढेकर येतात, पोट काही प्रमाणामध्ये दुखायला लागतं फुगून, पोट एवढं फुगतं की श्वास घ्यायला त्रास होतो. अशा काळामध्ये जर गुळ आणि सुंठ एकत्र घेतलं तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो आणि हा वात जो वाढलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. पण लक्षात घ्या की नवीन गुळापेक्षा जुना गुळ जो आहे ना तो आरोग्यदायी आहे, नवीन गुळ आरोग्यदायी नाही आहे.